सखी सावली काव्यांजली। आई 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 अगं उठ ना, ताई बघ ना। सुनंदा ताई उठ बसा। कसं सावरू मीनाक्षी ताई सांगा ना। नवरा गेला माझा, एकच आधार होता हो जगायचा, तोही गेला। आधार गेला माझा, कोणासाठी जगायचं मी? पोरके करून गेले, मला पोरके करून गेले। उठा ना, डोळे उघडून बघा ना माझ्याकडे। सुनंदाताई, थोडं धीराने घ्यायला हवं। अश्विनीसाठी तरी सावरायला हवं ना तुम्हाला। जे झालं ते फार वाईट झालं, पण आता आपल्याला पुढची जबाबदारी पार पाडावी लागेल। अंत्ययात्रेचं सामान आणावं लागेल। निरंजनराव, तुम्ही मला एक लिस्ट तयार करून द्याल का? म्हणजे मी प्रीतमला सगळं आणायला लावतो। ठीक आहे बाबा, लिस्ट मला द्या, मी सगळं अरेंज करतो। दादा, जमेल तितकं सगळं फोनवरनच मागवा, आणि नाहीतर आम्हाला सांग, आम्ही बघतो काय ते। बघ, मला असं वाटतं तू आता शक्यतो कुठे जाऊ नयेस, इथे जास्त गरज आहे तुझी। काव्या वहिनी खूप खचून गेले, आता तरी तुझ्या आधाराची गरज आहे तिला। तिच्या जवळ थांब। प्रीतम, बघ, मला माहिती आहे तुम्हा दोघांमध्ये सध्या टेन्शन सुरू आहे, पण अशा प्रसंगी सगळी भांडणं, सगळे वादविवाद विसरून जायचे असतात। प्लीज एवढं तरी ऐक माझं। पाणी घे, नको आहे मला। आडू, बाबांनी किती केलं ना आपल्यासाठी,
तरी सुद्धा त्यांच्या शेवटच्या क्षणी आपण नव्हतो त्यांच्याजवळ. हो अक्काई, ती काळजी करायची, किती काय काय करायचं. मी दुकानात जायला निघाले ना की मला आठवणीने विचारायचं, अंजली बाळा डबा घेतलास ना, आपल्याला काय हवंय नको आहे ते स्वतःहून बघायचं. ते आई बाबा गेल्यानंतर त्यांनीच मला सांभाळलंय, लहानाचा मोठा केला. नेहमी स्वतःच्या आधी इतरांचा विचार करायचे. लाडू, मगाशी आई म्हणाली तसं खरंच तुझी आणि बाबांची भेट झाली होती का सकाळी? हो, का कोणास ठाऊक आज ना मला खूप आठवण येत होती त्यांची, म्हणून मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची जिलबी घेऊन आले होते. काका, अरे अंजली, कसे आहात तुम्ही? सकाळी सकाळी काकाची आठवण कशी काय आली? काका, मला रोज आठवण येते तुमची, पण घरच्या कामांमधून असं लगेच निघून येता येत नाही ना. पण आता तुम्ही कुठे चाललाय? मी बाहेर चाललो होतो, पण आता कुठेही जाणार नाही. माझ्यासाठी काव्य आणि तू, इथे माझं जग संपतं. काय आणलेस काय? काकाचा कंटाळा आला म्हणून त्याला वर पाठवण्याकरता याच्यामध्ये काय बॉम्ब बिम ठेवला नाहीस ना? काका, काय बोलताय तुम्ही? तुझ्यासाठी काय आणलंय दाखवते. अरे जिलबी, दे दे लवकर दे. तुझी ती कर्दन काळ काकू यायच्या आत मी फस्त करून टाकतो. आता माझ्या वाट्याला काही येणारच नाही. हे घ्या. वा, अजून का? कशी आहे? तुझ्यासारखी गोड. किती हसले होते काका, कायम असेच हसत राहायचे. ते आपल्याला असे अचानक सोडून जातील असं वाटलं नव्हतं. मीनाक्षी काकू, शेजारच्या काकूने जेवणाचा डबा दिला. चला तुम्ही सगळेजण थोडं थोडं खाऊन घ्या. काव्या, अंजली, चला थोडंसं जेवून घ्या. नको आहे, खाऊन घ्या थोडं तरी. तर कशा खातील का आता? सांगते थोड्या वेळाने त्यांना खायला. बरं, हे सगळं खूप अचानक घडलं ना, पण एवढा कशाचा धक्का बसला त्यांना? काय त्रास झाला? म्हणजे अशी अचानक कशी काय तब्येत बिघडली त्यांची? अहो मावशी, सकाळी ती माणसं आली होती आणि कोण माणसं? कोणी नाही हो, त्यांचं मित्र होते. नेहमी यायचं तसं आले होते. येतात, बसतात, चहा पाणी घेतात, तसंच ते सगळे गेले. नंतर अंजली आली आणि बघ. नाही ग आई, आधी अंजली आली आणि नंतर ती माणसं आली. तर नाही अशू, ती माणसं आधी आली होती आणि मग अंजली आली होती. पण जाऊ दे ना, तो कोण आधी आलं कोण नंतर आलं त्याचा काही उपयोग आहे का? आता आपलं माणूसच नाही राहिला तर काय करायचं?
ठीक आहे, जेवून घे. नको आहे मला. काव्या, थोडंसं खाऊन घे प्लीज. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाहीये. सहानुभूती? त्यात कसली सहानुभूती? जे बाबा गेले म्हणजे मी एकटी पडली. कमकुवत झाले असं जर तुम्हाला वाटत असेल तर नसत्या भ्रमात राहू नका. परिस्थितीने खूप स्ट्रॉंग बनवलंय मला. खरं तर तुम्हाला कळवायचीही गरज नाही असं आईने सांगितलं, तरीही तुम्ही आला. धन्यवाद. तुला कन्सोल करण्यात मलाही काही इंटरेस्ट नाही. तू असंच बोलणार, अशीच वागणार आहेस हे मला माहित होतं. आईनी आणि प्रीतमनी सांगितलंय म्हणून मी इथे आलो, स्वतःहून नाही. अशा परिस्थितीत सुद्धा तू तुझा अडमुठेपणा आणि हट्ट सोडणार नसशील तर त्याला कोणी काही करू शकत नाही. अडून राहशील. तुमच्यासारखं कुणाला तरी सांगण्यावरून दिखावा करण्यापेक्षा अडून राहिलेलं बरं का? जेवायचं असेल तर जेव, तर फेकून दे. लोकांच्या प्रश्नाची उत्तर देत फिरणार नाहीये मी. प्रसंग काय? तू बोलतेस काय? ते माणसं आली होती, सगळ्यांसमोर सांगायची काय गरज होती बाळा? आई मी चुकून बोलून गेले. तुला आता ताबा ठेवून वागावं लागणार आहे. ते माणसं इथे आली होती, आपल्याशी बाबा भांडले. हे जर सगळ्यांना कळलं ना तर आपल्यामुळे नाही, तुझ्या भांडणामुळे बाबा गेले. माझ्याशी भांडण झाल्यामुळे ते गेले. बरोबर आहे तुझं. सावकाराची माणसं तू घेतलेले पैसे मागायला परत आली होती. आणि हे जर मी सांगितलं ना तर पोलीस तुला ताब्यात घेतील. अडकशील तू. आई त्या पैशाचं कोणाला सांग प्लीज ना. बाबांचं माझ्याशी भांडण झालं, तू कोणाला सांगू नको. सुनंदाताई, काळजी घ्या तुम्ही. आम्ही निघू आता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात सुनंदाताई. सावरा स्वतः. काकू, तुम्हाला काही लागलं, अगदी काही, तरी प्लीज सांगा. आम्ही आहोत सगळे तुमच्या बरोबर. काकांचे सगळे विधी होईपर्यंत मी इथेच थांबे. काळजी घे प्रीतम. प्रीतम म्हणाला तसं काहीही वाटलं तर निसंकोचपणे सांगा. गरज तर लागणारच आहे आता. अजून यांचं कार्य सुद्धा व्हायचंय ना.
सुनंदाताई, स्वतःला एकटं समजू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. मीनाक्षी, अगं काव्य आणि विश्वजित कुठे आहेत? मीच त्याला. विशू, काय झालं विश्वजित? काय झालं? नेहमीच कारण नसताना ऐकून घ्यायचं लिमिट आता संपलंय. आता नाही ऐक. काळजी घ्या. विशू, विशू, विश्वजित, अरे एवढा तडकाफडकी कुठे निघालास? काव्याला तुझ्या आधाराची गरज आहे विशू. असं न सांगता सवरता कुठे चाललास? तिला कोणाच्या आधाराची गरज नाही आहे. स्वतंत्र व्यक्ती आहे ती. म्हणजे काय झालं? तुझ्या तिच्यात काय बोलणं झालं? बोलणं? काव्या कधी कोणाशी बोलते का? ती फक्त ऐकवते आणि अपमान करते, दुसरं काही नाही. आई तुझ्यामुळे शेफारली येते, तुझ्यामुळे. आणि तिला जर माझी किंमत नसेल तर मलाही तिची किंमत नाहीये यापुढे. विशू, काव्याचं तुझ्या आयुष्यातलं मोल काय आहे हे तुला कधी कळलंच नाही विश्वजित. तुला त्याची जाणीव करून द्यायची वेळ आलीये आणि ते केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. अक्काई, पाणी पिऊन घे. काव्या, चल बाबांच्या फोटोला फुलं वाहून घे. चल लाड. थांब. आई, हे तुला सांगितलंय ना, हिचा काय संबंध? आई, मगाशी लाडू मला काय म्हणाली माहितीये? ती काय म्हणणार? शिव्या घातल्या असतील मला. आई, अगं नेहमी असा विचार का करतेस तू? इकडे येतो, ये. आशू, इकडे बाळा. आई, आशू, हे बघा, आपल्या सगळ्यांसाठी ही परिस्थिती खूप नाजूक आहे. इथून पुढे आपले बाबा आपल्या बरोबर या घरात नसतील, त्यामुळे हे घर खायला उठेल. त्यामुळे लाडूने असं ठरवलंय की सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर ती तुम्हा दोघींना तिच्या घरी घेऊन जाणार.